मजूर करीन. लोकांच्या तड हातावर आहे, तड हातावर आहे. लोक म्हणतात शिकलं पाहिजे. शिकाल तर टिकाल, टिकाल तर टिकाल, वाचाल तर वाचाल. अरे अण्णाभाऊ साठे किती दिवस शिकले होते? किती शिकले होते? काय किती शिकले होते? एकही वर्ग नाही, एकही वर्ग नाही. फक्त 1.5 दिवस शाळेत गेले, 1.5 दिवस. आणि तो माणूस कला लिहितो, कादंबरी लिहितो, साहित्य लिहितो, लोक नाट्य तयार करतो. म्हणून बाबासाहेब म्हणायचे, अरे मी संविधान तर बनवलं, पण संविधान चालवणारे जर गद्दार असतील तर या संविधानाला काही अर्थ नाही, काही अर्थ नाही. तसंच छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, अरे मी तर न्याय दिला, पण या न्यायाला जर लोक माझ्या दुश्मनदारी करत असतील, हे माझे हिंदू बनू शकत नाही, हे माझे मावळे बनू शकत नाही, हे आमचे अनुयायी बनू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे. म्हणून पहा, शिक्षणाचं महत्व सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं. एक वर्ग शाळेत शिकला, 1.5 दिवस शाळेत येणारा माणूस लोकनाट्य कादंबऱ्या लिहितो. सर्व विश्वच काय, विश्वातच काय, विश्वातच नाव काय, तर सगळ्याच्या ओठाओठा सुद्धा नाव लौकिक करणारा व्यक्ती अण्णाभाऊ साठे. म्हणून